काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोट चोरीवरून मोठ्या प्रमाणात आरोप केलेले होते। राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशन त्याचबरोबर भाजपवर हे मतचोरीचे आरोप केले आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली होती। राहुल गांधींच्या या आरोपांमुळे देशाचं राजकारणच एकूणच आपण बघितलं तर ढवळून निघालेलं होतं। आता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्याचा तपास करण्यासाठी एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली होती। या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे, राहुल गांधींना कशा प्रकारे धक्का दिलेला आहे आणि काय सल्ला कोर्टाने दिलेला आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी पूजा, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप केला। बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। 5 वेगवेगळ्या मुद्दे सांगत 5 वेगवेगळ्या मार्गांनी ही मतचोरी झालेली आहे असं राहुल गांधी म्हणालेले होते। आता जर आपण बघितलं तर याच्यामध्ये अनेक मुद्दे राहुल गांधींनी उपस्थित केले। महादेवपुरा जो मतदारसंघ आहे मध्य बेंगळुरू मधला, त्याचा उल्लेख राहुल गांधींनी केला। डुप्लिकेट मतदार असतील, बनावट पत्ते असतील, त्याचबरोबर एकाच पत्त्यावर मोठ्या संख्येने मतदार असतील, बनावट फोटो, या सगळ्या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी मतांमध्ये घोळ झाल्याचा, वोट चोरी झाल्याचा आरोप केलेला होता। आता या मतांमध्ये फेरफार झाल्याच्या याच आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याची मागणी राहुल गांधींनी केली। रोहित पांडे यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एका समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली होती आणि त्या संदर्भात जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली होती। आता सुप्रीम कोर्टाने यावर सुनावणी देताना काय म्हटलेलं आहे की ज्याच्यामुळे राहुल गांधींना धक्का बसलेला आहे, ते आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोर्टामध्ये नेमकं काय घडलं। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांनी या याचिकेवर सुनावणी केली। आता ही सुनावणी करण्यास त्यांनी थेट नकार दिला। याचिकाकर्त्याने याबाबत भारतीय निवडणूक आयोगाशी संपर्क साधावा आणि ते जे पर्याय देतील त्याचा मार्ग अवलंबावा, त्यांच्याकडे दाद मागावी असा एकूणच सल्ला यावेळी सुप्रीम कोर्टाने दिला। याचिकाकर्ते म्हणजेच रोहित पांडे यावेळी नेमकं काय म्हणाले ते सुद्धा सांगते। रोहित पांडे यावेळी असं म्हणाले की काँग्रेस नेत्यांनी सगळ्या आरोपांची पडताळणी केली आहे, याच्यामध्ये मतांमध्ये फेरफार करण्याचा पद्धतशीर प्रयत्न झालाय असं आम्हाला दिसून आलेलं आहे, त्याच्यामुळे कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा। आम्हाला हजारो बनावट त्याचबरोबर अवैध नोंदणी सुद्धा आढळलेल्या आहेत। आता सुप्रीम कोर्ट यावेळी काय म्हणालं तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही याचिकाकर्त्याच्या वकिलाचं सगळं म्हणणं ऐकलेलं आहे, या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी आम्ही इच्छुक नाही। याचिकाकर्ता निवडणूक आयोगाकडे दाद मागू शकतो। एकूणच राहुल गांधींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली तर आहेच, त्याचबरोबर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे या संदर्भात दाद मागावी असं जे आहे ते सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। एकूणच राहुल गांधींचे जे आरोप आहेत ते इलेक्शन कमिशनवर आहेत आणि त्याचबरोबर भाजपवर सुद्धा राहुल गांधींनी आरोप केलेले आहेत। जेव्हा सुरुवातीला राहुल गांधींनी मतचोरीवरून आरोप केले तेव्हा इलेक्शन कमिशन का उत्तर देत नाही हा प्रश्न उपस्थित झालेला होता। त्यानंतर इलेक्शन कमिशनने एक प्रेस घेतली आणि राहुल गांधींचे सगळे आरोप जे आहेत ते खोडून लावलेले होते। आता सुप्रीम कोर्टानेच असा सल्ला राहुल गांधींना दिलेला आहे की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे दाद मागा आणि तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्यावर सुनावणी करण्यास आम्ही इच्छुक नाही असं थेट सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच राहुल गांधींना हा धक्का मानला जातोय। आता पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे वळण येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राहुल गांधी यांनी 2 पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत ज्यावरून त्यांनी वोट चोरीवरून आरोप केलेले आहेत। आता पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्ब आपण टाकणार आहोत असा सुद्धा एक त्यांनी जे आहे इशारा दिलेला होता। त्याच्यामुळे राहुल गांधी पुढे कशा प्रकारे आरोप करतात आणि सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर राहुल गांधी काय प्रतिक्रिया देतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा। लोकमतला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।